नमस्कार मंडळी, मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते। आज आहे शनिवार, सर्वांना सुप्रभात। कारण की आजच दसऱ्याची तयारी ही चालू आहे आमच्यात, त्यामुळे मी सकाळीच कपडे जे मोठे अंथरूण असतात ती धुवून घेतलेले आहे। आमच्याकडे सकाळीच पाणी येतं बघा, त्यामुळे आज मिस्टरांना ही सुट्टी होती, त्यामुळे आम्ही पटपट असे अंथरूणही धुवून घेतलेले आहेत व मुलेही गेलेले आहेत शाळेला। बघा आता सकाळचा चहा आत्ता आमचा होत आहे, जवळजवळ 8:30 वाजलेले आहेत। त्यावेळेला आम्ही चहा करत आहे बघा। आता चहाही ठेवलेला आहे व भूकही लागलेली आहे, त्यामुळं पटकन असं म्हटलं नाश्त्यासाठी पास्ता बनवते। पटकन असा मी पास्ताही बनवणार आहे बघा। कढईला चहाही ठेवलेला आहे व साईडला पाणीही पास्त्यासाठी उकळत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मीठ व चिकट होऊ नये म्हणून थोडंसं तेलही घातलेलं आहे बघा। हे पास्ता पाकिट आहे, मी आणून ठेवतेच, कारण की मुलांना चायनीज आणि आम्हाला सर्वांनाच चायनीज आवडतं। मात्र आम्ही जास्त प्रमाणात बाहेरचं चायनीज काही खात नाही, असंच मी घरीच बनवते काहीतरी वेगवेगळं असं। त्यामुळे मिस्टरांनाही आवडतं, मलाही आवडतं बघा। आता पास्ताही आपला होत आहे, तोपर्यंत मी इथं सॉसही फ्रीजमधले काढून सगळे पूर्वतयारी म्हणजे समोरच आणून ठेवते, म्हणजे पटपट हे करायला येतं। तोपर्यंतच आमच्या झाडाची सीताफळही आमच्या सासऱ्याने काढून आणली होती बघा। मग असे आले होते, मग त्यावेळेस म्हटलं की तेवढी पप्पा काढा म्हणून, मग पप्पाने आमच्या काढून ठेवलेले आहेत। गेल्या आठवड्यात पण एवढी भरपूरच निघली होती बघा सीताफळं, आणि त्यांना पिकत घालायची गरज लागत नाही, कारण की ती तशीच ठेवली तरी पण ती पिकतात चांगली भरपूर अशी। ह्या वेळेला गेल्या वेळेला पहिल्यांदा होतं त्यामुळे थोडं कमी आले होते, मात्र ह्या वेळेला भरपूर असे सीताफळं निघलेले आहेत बघा। साईडला चहाही आपला उकळत आहे, तोपर्यंतच भांड्याचा पसाराही आहे। परत आता मला आवरायचं पण आहे बघा। तोपर्यंतच आता म्हटलं चहा आधी घेतलेला बरा, चहा घेतलं की कसं थोडी का असं ना एनर्जी मिळते। चला या तर मग चहा घ्यायला। चला आता मी आणि मिस्टर आमची चहाही घेऊन झालेला आहे बघा। आता पटकन असा मी पास्ताही बनवते। पास्त्यात मी जास्त काही वापरणार नाही आहे, त्याच भांड्यामध्ये मी पास्ता करून घेणार आहे, कारण की भांडी ही सगळी काढलेली आहेत घासण्यासाठी, त्यामुळे पटपट असं त्याच भांड्यामध्ये मी पास्ता करून घेत आहे बघा। त्याच्यामध्ये सोया सॉस, चिली सॉस, टॅमॅटो सॉस, जे आपल्याकडे सॉस आहेत ते मी घालून घेतलेले आहे, आणि जास्त करून कोबीचं प्रमाण कमी घातलेलं आहे। यात मी लसूणचा वापर केलेला नाही, कारण की ते कधी चेचायचं आणि त्यात आणि पटपट आवरायचं पण होतं, त्यामुळे मी असा सिंपल असाच पास्ता बनवलेला आहे। तुम्ही कसा बनवता तेही नक्की सांगा। बघा आता पास्ता जो आपला शिजवून घेतलेला आहे तोही मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे बघा। बघा आता आपला पास्ताही तयार झालेला आहे। चला तर मग रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, आणि कमेंटमध्ये सांगा दसऱ्याची तयारी तुमची ही कुठपर्यंत आली आहे ते।